नागपूर शहराच्या संपन्न इतिहासात आज नवा अध्याय जोडला जाणार आहे। महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करताना नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध झोपडपट्ट्यांतील झोपडपट्टीधारकांच्या भोगवाट्यात जागेचे नियमितीकरण करून स्थायी भाडेपट्टे देण्याची अंमलबजावणी सर्वप्रथम नागपूर महानगरपालिका करत आहे। आज एकूण 962 झोपडपट्टी धारकांना भाडेपट्ट्यांचे वितरण माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे। त्यासोबतच मौदा सोमलवाडा येथील मंजूर विकास योजनेनुसार 44 बाधित भूखंड धारकांना विकास हक्क हस्तांतरण अर्थात TDR प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। मी इथे 20 वर्षापासून राहते, तर आता हे पट्टे वाटप झाले आणि रजिस्ट्री झाली आहे। मला काही अडचण नाही आता। मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानते व तसेच NMC चे आभार मानते। शासनाने राहण्याकरता जमीन दिलेली होती, जमिनीचा अधिकार किंवा पट्टे हे शासकीय स्तरावर काही देण्यात आलेलं नव्हतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सर्व सिंधी बांधवांच्या जागेची मालकी हक्क देण्याबद्दल फार मोठा काम केलेला आहे। या भाडेपट्टे वाटपात नागपूर महानगरपालिकेच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खासगी जागेवरील रामटेके नगर झोपडपट्टीतील 120, रामबाग मधील 41 आणि सरस्वती नगर येथील 10 पट्टे वितरणासाठी तयार आहेत, तर नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नवीन फुटाळा परिसरातील 7 पट्टे तयार आहेत। मध्य नागपुरातील शिवाजी नगरचे 34, भूतेश्वर नगरचे 6, चिमाबाई पेठ येथील 4 आणि शोभाखेत येथील 4 झोपडपट्टी धारकांना तसेच पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील कुंभारटोली व बौद्धपुरा महारपुरा भागातील प्रत्येकी 1 पट्टा प्रदान करण्यात येणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या एकूण 229 झोपडपट्टी धारकांना पट्टे वितरणासाठी तयार आहेत। नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन जे आश्वासन दिलं ते पूर्ण केलं।